मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 79. सभागृहातल्या त्या एकाच प्रसंगानं माझा जीवनातल्या सत्यावरचा विश्वासच उडाला. वृषालीनं सांगितलेल्या पांचालीच्या मजविषयीच्या कल्पनेनं तर त्यात अधिकच भर पडली. अपसमजाच्या वलयात सापडल्यामुळे असो किंवा धुमसत्या मनाच्या उद्रेकामुळे असो, अधमाहून अधमगतीला जाऊन मी पांचालीला अपशब्द बोललो होतो. माझं ते सर्वात पहिलं अधपतन होतं. त्यातून निर्माण झालेली एक गोष्ट मात्र आता कुणालाच सावरता येणार नव्हती. ती म्हणजे पांडवांशी वैर, कधीही न मिटणारं अखंड वैर. अश्वत्थामा म्हणाला ते सर्वस्वी सत्य होतं. पक्षी घरट्यांतून चोहो दिशांना उधळले होते. त्यांचे पंख नेतील ती त्यांच्यासाठी आता दिशा होती. आणि त्या सत्याचा दोष कुणीही आणि कितीही कंठरवानं गरजून माझ्या एकट्याच्याच माथी मारण्याचा प्रयत्न केला असता तरी मला माझं मन निक्षून सांगत होतं की हे आपापसातील वैर जरी आता पेटलं असलं तरी एकट्या करण्यामुळे ते मुळीच निर्माण झालेलं नव्हतं. मला माझं समर्थन मुळीच करायचं नव्हतं, कारण सत्याला वास्तविक समर्थनाची आवश्यकता असते. सत्य काय होतं? अगदी लहानपणापासून कौरव पांडव आणि मी त्यांच्या मनोरेखा नीटपणे पारखण्यात अयशस्वी ठरलेले गुरु द्रोण त्याला काही कमी कारणीभूत होते? स्वतःभोवती रमलेला अर्जुन काय त्याला मुळीच कारणीभूत नव्हता? आपल्या जिभेचे वेग कधीही आवरून न शकलेल्या भीमाचा त्यात काहीच कधीच संबंध नव्हता की काय? भारदस्त व्यक्तित्व असूनही त्याचा इतरांचे दोष कमी करण्यासाठी दंडासारखा कधीही वापर करू न शकलेले पितामह भीष्म काय कमी कारण होते? वेदविद्येचं अध्ययन करून जीवनाचं तत्वज्ञान नेहमीच दूर उभं करून गोंडस शब्दांत मांडणारे महात्मा विदुर त्यापासून कुणाला कसे काय वगळता आले असते? कुशल राजकारणाच्या नावाखाली कवड्यांचा कपटी कावा खेळणाऱ्या शकुनी मामांचा त्यात काहीच हात नव्हता की काय? आणि श्रीकृष्णासारख्या महान प्रज्ञावंताच्या सहवासात राहून धर्म, सत्य, नीती, संयम अशा सर्वच निवडक सद्गुणांचा वारसा घेतलेला ज्येष्ठ म्हणून ज्याच्या कीर्तीचा डंका ऋषीमुनींनी सुद्धा वेळोवेळी पिटला होता तो युधिष्ठिर जेव्हा द्यूतासारख्या जुगाराला बळी पडला तेव्हाही काय तो निर्दोषच होता? ज्या सामाजिक संकेतांनी घेरल्यामुळे पांचालीनं मी सुताची स्नुषा कधीच होणार नाही, कर्ण स्वयंवरात भाग घेऊ शकणार नाही असा माझ्या उभारीचा तरुण मस्तकावर जळता अंगार ठेवला, ते लोहभित्तीसारखे सामाजिक संकेत काय मुळीच कारणीभूत नव्हते? अंध असलेले महाराज धृतराष्ट्र आणि महाराणी गांधारी देवी यांना तर या वलयांतून बाहेर काढता आलं असतं काय? स्वतःच्या पुत्रांना योग्य मार्गदर्शन करू न शकलेल्या राजमाता कुंती देवींना वगळण्याचं धाडस तरी कुठल्या शहाण्यानं केलं असतं? यांशिवाय मला माहीत नसलेली अन्य किती कारणं या महाभयानक सत्यामागं उभी असतील हे कुणालाच सांगता आलं नसतं. पण सर्वांना दिसला होता तो एकटा कर्ण, दृश्य स्वरूपात बोलणारा. मला पूर्ण माहीत होतं की मी मुळीच निर्दोष नव्हतो, पण माझ्या सदोषपणाला कोणतं ना कोणतं तरी कारण होतं. प्रत्येक घटनेतील माझं वागणं म्हणजे एक तीव्र प्रतिक्रिया होती. राजनगरातल्या इतर एका तरी व्यक्तीला त्याच्या वर्तणुकीच्या समर्थनार्थ सांगता येण्यासारखं कारण त्याच्याजवळ होतं काय? मुळीच नाही. कौरव पांडवांचं वैर केवळ कर्णामुळे जन्मलं, वाढलं, पोचलं आणि फोपावलं असं म्हणणाऱ्या वाहवत गेलेल्या लोकांना मी निर्दोष आहे असं कंठरवानं ओरडून सांगावं असं मला वाटतही नव्हतं. या वैराबाबत कुणीच निर्दोष नव्हतं हे मला पूर्णपणे माहीत होतं. आता कौरव आणि पांडव कुरुकुलातील एकमेकांचे आप्तेष्ट राहिले नव्हते. मगधांच्या जरासंधाचं आणि मथुरेच्या श्रीकृष्णाचं जेवढं नव्हतं तेवढं वैमनस्य सभागृहातल्या त्या एकाच प्रसंगानं कौरव पांडवात निर्माण केलं होतं. मी त्यात कोण आहे म्हणून विचार करताना 101वा कौरव हा राजा दुर्योधनानं घोषित केलेला एकच मार्ग माझ्यासाठी निश्चित होता. जीवनातल्या कोणत्याही महाभयानक सत्याला घाबरून मला त्या मार्गापासून धावून दूर जायचं नव्हतं.
साक्षात मृत्यूपासून सुद्धा. द्रौपदीच्या लज्जारहणाच्या कटू कल्पनेतून जन्माला येणारे सर्व परिणाम मी भोगणार होतो, एकटा. त्यासाठी मी माझी मनोभूमी तयार करीत होतो आणि ती करताना आदर्श म्हणून मला पितामह, महामंत्री विदूर, गुरु द्रोण, अश्वत्थामा, वृषवर्मा इतकंच काय पण राजा दुर्योधन सुद्धा योग्य वाटत नव्हता. त्यासाठी माझ्या मनाचा कल एकाच व्यक्तीकडे नकळत झुकत होता, शकुनी मामांच्याकडे. राजकारणाच्या निबिड अरण्यात शकुनी मामांसारखे मार्गदर्शकच असावे लागतात. पूर्वी मला मामांच्या कल्पना कपटी वाटत होत्या, क्रूर वाटत होत्या. जीवनात काही आदर्श असतात, ते रक्ता माणसाच्या खतानं जोपासायचे असतात. या कल्पनेनं त्यांच्या कोणत्याही राजकीय डावाला मी विरोध करीत होतो. पण दीर्घकालाच्या अनुभवानं मला आता पटलं होतं की जो बुद्धीचा हुकमी वापर करू शकतो तो मनुष्यच जगाची सूत्र हलवू शकतो. आता आपणही मामांपेक्षा भयानक कल्पना कल्पू शकतो, हे मला मामांना दाखवून द्यायचं होतं. आजपर्यंत दुर्योधन मामांच्या संकेतांवर हल्ला होता, आता मीच त्याला हलवणार होतो. आदर्श आदर्श म्हणून अनेक कल्पना उराशी बाळगणाऱ्या कर्णाचं प्रेत करून ते सभागृहातल्या वस्त्रांच्या ढिगाऱ्यात नियतीनं केव्हाच करकचून गुंडाळलं होतं. अधपतन मग ते एकदा घडलं काय आणि 100दा सारखंच. ऋषीवर्य दुर्वासांचं आगमन हस्तिनापुरात झालं होतं. अत्यंत कोपिष्ट आणि लहरी म्हणून त्यांच्याजवळ जाण्याचं धाडस कुणीच करीत नव्हतं. स्वतः राजा दुर्योधन मात्र आपल्या माता पित्यांची केली नसेल इतक्या भक्तिभावानं त्यांची सेवा करीत होता. मलाही दुर्वासांना भेटण्याची इच्छा होती. इंद्रप्रस्थातील राजवाड्याच्या भित्तीवर मला न समजलेल्या चित्राचं रहस्य कळलं तर मला हवं होतं, पण आपणहून त्यांना भेटायला जाणं मला प्रशस्त वाटलं नाही. एकट्या दुर्योधनाशिवाय अन्य कुणालाही भेटावं असं आता मला वाटतच नव्हतं. शेवटी एकदा दुर्वासांना भेटायचा योग आलाच, तोही दुर्योधनाच्याच आग्रहामुळे. आपल्या तत्पर सेवाभावानं त्यानं दुर्वासासारख्या ज्वालामुखीचं मंद तेवणाऱ्या ज्योतीत रूपांतर केलं होतं. कुणाच्याही अंगावर लहान सहान कारणांवरून उसळणारे दुर्वास ऋषी दुर्योधनाशी बोलताना मात्र जिव्हाळ्यानं वागत होते. दुर्योधनानं कोणत्या किमयेनं त्यांना अल्पावधीत आपलंसं केलं होतं हे एक आश्चर्यच होतं. एके दिवशी त्याच्या आग्रहानं मी त्याच्या समवेत ऋषीवर्यांच्या गंगेकाठच्या पर्णकुटीत गेलो. आपणहून काहीच बोलायचं नाही हे मात्र मी ठरवून टाकलं होतं. आम्ही गेलो तेव्हा ते पद्मासन घालून एका व्याघ्रचर्मावर ध्यानस्थ बसले होते. एखाद्या लाकडाच्या ओंडक्यासारख्या असलेल्या त्या कृश शरीराला सर्वजण इतके का घाबरतात तेच मला कळत नव्हतं. अर्ध्या एक घटकेनंतर त्याने आपले डोळे उघडले. तत्परतेनं पुढं होऊन दुर्योधनानं त्यांच्या चरणांवर आपलं मस्तक टेकविलं. दुर्योधन कुणापुढं तरी मस्तक नमवितो हे आश्चर्यकारक सत्य मी जीवनात प्रथमच पाहिलं. दुर्योधनानं जरी त्यांच्या पुढं मस्तक नमविलं तरी त्यांनी मात्र आपले डोळे एकटकपणे माझ्यावरच रोधले होते. त्या क्रूर शरीरात किती सामर्थ्य असावं हे त्यांच्या डोळ्यांकडे पाहूनच कळलं. सूर्यकिरणांत तळपणाऱ्या पुष्कराज खड्यासारखे त्यांचे डोळे तळपत होते. कर्ण, धनुष्याच्या टंकारासारखा एकच शब्द त्यांच्या ओठाबाहेर आला. होय कर्णच, माझा परम मित्र अंगराज कर्ण. वर उठत दुर्योधनानं उत्तर दिलं. तुझा मित्र अंगराज? राजा, हा कुणाचाही मित्र नाही, अंगराजही नाही, हा केवळ कर्ण आहे. सारं जग त्याला कर्ण म्हणून ओळखतंय आणि प्रदीर्घ काळ ते त्याला कर्ण म्हणूनच ओळखत राहील. ते त्रोटक आणि असंबद्ध असं काहीतरी बोलले. त्यांच्या लहरी स्वभावाला धरूनच ते होतं. त्यांना वंदन करावं असं मला एकदा वाटलं, पण अशा लहरी माणसापुढं नमण्यासाठी कर्णाचं मस्तक नाही या विचारानं मी तसाच उभा राहिलो. दुर्योधनानं त्यांना काय हवं नको त्याची सूचना राजवाड्यावर पाठवण्याची विनंती केली. आम्ही पुन्हा पर्णकुटीबाहेर पडलो. दुर्योधन विचारमग्न झाला. बहुधा तो दुर्वासांच्या माझ्याविषयीच्या उद्गारांचं चिंतन करताना माझ्या मित्रत्वाविषयी गोंधळला असावा. त्याच्या खांद्यावर हात टेकवून जाता जाताच मी त्याला म्हणालो. या भस्म फासलेल्या विक्षिप्त ऋषीनं
ठरवावी अशी आपली मैत्री कमंडलूतल्या पाण्यासारखी तुला चंचल वाटते की काय? प्रसंग पडल्यास एक वेळ मी कवच कुंडलांचाही त्याग करीन, पण चंद्र प्रतिमेसमक्ष तुला दिलेलं आमरण स्नेहाचं वचन मी कधीच भंगू देणार नाही. नाही राधेया, तुझ्या वचनप्रियतेबद्दल मला तिळमात्रही शंका नाही. मी त्याचा विचारही केलेला नाही. पण द्रौपदीच्या वस्त्रहरणानं बिथरलेले पांडव 14 वर्षांनी झाले तरी निश्चित परत येणारच. परतेनात का? पुन्हा द्यूताच्या कल्पनेनं तुला युधिष्ठिराला घेरता येईल की. मला कल्पना सुचली आहे. तुला ती पटली तरच मी ती अंमलात आणणार आहे. कसली कल्पना? दुर्वास ऋषींचा हा वनवा मी पांडवांच्या अंगावर सोडणार आहे. उगाच त्यांची सेवा इतक्या तत्परतेनं करायला मी काही मूर्ख नाही. काय करणार दुर्वास पांडवांचं? 5 पर्वतांसारख्या सलग योद्ध्यांना बलवजाच्या शुष्क काष्ठ्यानं उखडण्याची तुझी कल्पना मला अजून नीट समजली नाही. उलट ती थोडी हास्यास्पदच वाटते मला. नाही, ती हास्यास्पद नाही. दुर्वास आपल्या 16 सहस्र शिष्यांसह द्वैतवनात पांडवांच्या पर्णकुटीकडे जातील. त्यांनी त्या पर्णकुटीसमोर तळ ठोकताच आतिथ्यासाठी म्हणून पांडवांना त्या साऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करावीच लागेल. कशी करणार ते ती त्या निर्जन अरण्यात? हा कोपिष्ट ऋषी क्रोधानं त्यांना त्यासाठी शापदग्ध करून टाकील. तुला काय वाटतं? दुर्योधन, तुझ्या समजुतीप्रमाणे तू काहीही करू शकतोस. मी मात्र तुला एवढंच निक्षून सांगतो की जर तुला खरोखरच पांडवांचा नाश करावायचा असेल तर पांडवांचं सामर्थ्य जोपर्यंत वाढलं नाही तोपर्यंतच त्यांच्यावर सरळ चढाई धरून त्यांना कायमचं नष्ट करून टाकावं. तो सर्वात शेवटचा मार्ग आहे. चल, आज दुर्वास आनंदी दिसले. आजच त्यांच्याकडून तसं वचन घेता येणं शक्य आहे. माझा हात धरून त्यानं मला त्या लहरी ऋषींच्या पर्णकुटीकडे पुन्हा वळविलं. कवाडातून आत शिरताच पुन्हा वंदन करून तो हात जोडून दुर्वासांसमोर उभा राहिला. बोल, का परतलास? काय पाहिजे? भुवया उंचावी त्या ऋषीनं त्याला विचारलं. गुरुदेव, एक विनंती आहे. विनंती कसली करतोस? वर माग. आपण मजवर संतुष्ट झालाच असाल तर माझी एकच इच्छा आहे की इथं पाहिजे तितके दिवस वास्तव्य करून हिमालयाकडे जाताना आपण आपल्या शिष्यगणांसह द्वैतवनात पांडवांकडेही 1 सप्ताह राहण्याची कृपा मजवर करावी. एवढंच? अरे 1 सप्ताहच का? 1 पक्ष आम्ही त्यांच्याकडे वास्तव्य करू. दुर्योधन क्षणभर हसला. कटीत वाकूनच तो पर्णकुटी बाहेर पडू लागला. मी कवाडातून दूर होत जाण्यासाठी मार्ग करून दिला. माझ्या हालचालीमुळे दुर्वासाने मलाही पाहिलं. बोल कर्ण, तुला काय पाहिजे? परत भुवया उंचावल्या गेल्या. मला मला काहीच नको. दुर्योधनामागोमाग सरळ पर्णकुटीच्या ठेंगण्या कवाडाला चुकविण्यासाठी वाकून बाहेर पडताना मी पुटपुटलो. तरीही आतून आज्ञार्थी शब्द आले. कर्ण! दुर्योधनानं हातानंच मला परत आत जाण्यासाठी खुणावलं. अनिच्छेनं मी केवळ त्याच्यासाठी म्हणून आत परत गेलो. कर्ण, मी काय सांगतो ते नीटपणे ऐक. अलीकडे सूर्याला अर्घ्यदान करण्यात तुझी हेळसांड होते आहे ती सावर आणि रोज रात्री एका चषकात जल घेऊन त्यात सर्व वर्णांची कमलपुष्प ठेवून सकाळी त्या कमल जलात सुवर्णपत्तीचं भस्म मिसळून ते सुवर्णजल नियमानं प्राशन करीत जा. मी भारावल्यासारखा पर्णकुटी बाहेर आलो. माझी अर्घ्यदानातील हेळसांड ह्या तपस्वेला कशी समजली? मी अर्घ्यदान करतो हे तरी नेमकं त्याला कसं समजलं? ही रहस्य एकमेकांच्या हातात हात घालून एकट्या माझ्या भोवतीच फेर धरून किती काळ नाचणार होती. नगरात अन्य कुठलाच योद्धा त्यासाठी त्यांना सापडत नव्हता की काय? या दाढीदारी ऋषीला सुवर्णजलाचं हे एवढं महत्वाचं रहस्य मलाच सांगावंसं का वाटलं? त्यानं ते दुर्योधनाला का नाही सांगितलं?